लोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा हरी रूप पाहता लोटणी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा हरी रूप पाहता लोटणी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी बहुता जोतारी जोडी मनोरम्यादी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखा
पाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा हरी सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा हरे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम जय जिंकावा संसार जिंकावा संसार जिंकावा संसार हरी जिंकावा संसार येने नावे तरी शूर येने नावे तरी शूर येणे नावे तरी शूर येणे नावे तरी शूर येणे नावे तरी शूर येणे नावे तरी शूर जिंकावा संसार हरी जिंकावा संसार जिंकावा संसार जिंकावा संसार येने नावे तरी शूर येने नावे तरी शूर येणे नावे तरी शूर येणे नावे तरी शूर येणे नावे तरी शूर येणे नावे तरी शूर येर कायती बापुडी येर कायती बापुडी येर कायती बापुडी येर कायती बापुडी हीर अहंकाराची घोडी 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 पण ईशा नावे पण ईशा नावे देव पावी बरबे सत्कीर्ती बरबे येर कायती बापुडी येर कायती बापुडी कायती बापुडी हीर अहंकाराची घोडी हीर अहंकाराची हरी
जिंकावा संसार संसार जिंकावा संसार जिंकाव संसार
प पद म ग म रे ग सा रे ग ग म रे ग हिराकाराची हिराकाराची हिराकारा वीरांगाराची गोडी वीरांगारा गोडी रे काय देवा काय देवा काय देवा काय देवा हरे विठ्ठला 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 हरे विठ्ठला 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 हरे विठ्ठला भगवान की गौरी ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की संत सावता महाराज की प्रभु श्री रामचंद्र भगवान की गोपाल कृष्ण भगवान की पवन सूत हनुमान की भारत माता की माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर जिंकावा संसार येणे नावे तरी शूर येर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी पण ऐशा नावे देव पाविजे तो भावे येर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी तुका म्हणे ज्यावे तुका म्हणे ज्यावे सत्कीर्तीने बरवे येर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 ब्रह्मानंदं परमसुखदं
केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करो पांडुरंगा हो पांडुरंगा करो प्रथम नामरा पांडुरंगा करो प्रथम नामरा दुसरे चरण संताचिया चरण दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरू दासे दुर्गा संत कृपाने कथेचा विसारू बाबाजी सद्गुरू बाबाजी सद्गुरू दासे तुका दासे तुका करू प्रथम पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार वू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता भिनव वाग्विलासिनी जी चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी मिया वसुदेव सुतं देवकं सचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवम् आत्मरूप गणेश स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम बोला निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सावता चोखोबा गोरोबा निळोबा धनबाई मीराबाई मंगल नाम सावता चोखोबा गोरोबा निळोबा धनबाई मीराबाई मंगल नाम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ
संसार येणे नावे तरी शूर, येर कायती बापुडी की अहंकाराची घोडी. विश्व मांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल जगताचं कल्याण करण्याकरता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट केली, असे ज्ञानियांचे राजयोगियांची माऊली साधकांचा मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी विश्व माऊली ज्ञानोबराय भगवान. ज्ञानोबरायांनी मायबापांनो वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा ज्ञानाने पाया रचला. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. संत ज्ञानदेव महाराजांनी या वारकरी संप्रदायाचा पाया तर ज्ञानाने रचलाच, परंतु या ज्ञानरूपी मंदिरावर वैराग्याचा कळस ज्यांनी चढवला, असे देहूचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु देवमान्य सर्वमान्य संत श्रीमंत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा उपदेशपर प्रकरणातील हा अभंगाच्या सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अतिशय सुंदर आज योग आहे. वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्तपर्यंत मच्छिंद्र महाराज गोरे यांच्या प्रेरणेनं आणि व्यासपीठ चालक व सप्ताह मार्गदर्शक हरिभक्तपर्यंत सतीश महाराज बोरटे, खेड तालुका वारकरी मंडळ, चाकण शहर अध्यक्ष या सर्वांच्या आणि इतर सर्व मंडळातील लोकांच्या ग्रामस्थांच्या सहकार्यानं जिद्राई मळा चाकण या ठिकाणी होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह आपली माता जिद्राई देवी यांच्या पवित्र अशा मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या 28व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं, बरोबर आहे ना, आज या ठिकाणी सप्ताह आयोजित केलेला आहे आणि आजचा 3रा दिवस आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तर या वारकरी संप्रदायाचं पालन करत असताना आणि वारकरी संप्रदायाची जोपासना आपल्या आयुष्यामध्ये करत असताना खरं म्हणजे भगवंताची आराधना, भगवंताची भक्ती आपण कशी करावी याचा वस्तुपाठ आपल्याला संतांनी घालून दिलेला आहे. संत आपल्याला आयुष्य कसं जगायचं हे सांगतात. संत आपल्याला आयुष्य कशा मार्गाने जगायचं आहे हे सांगतात. संतांचे सांगितलेले मार्ग आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अतिशय उपयोगी असतात. त्यामुळे संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आधी सरळ भावार्थ आपण अभंगाचा घेऊया, त्यानंतर आपण विस्ताराने त्याचा विचार करू. तुकाराम महाराज म्हणतात, जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. ज्याने संसार जिंकला त्याला आपण शूर म्हणावं. शूर कोणाला म्हणावं याच्या अनेक व्याख्या साहित्यिकांनी सांगितल्या, संतांनी सांगितल्या, ग्रंथांनी सुद्धा सांगितल्या. परंतु तुकाराम महाराज या अभंगामध्ये शूरत्वाची व्याख्या अशी करतात की शूर कोणाला म्हणावं, ज्याने संसार जिंकला त्याला शूर म्हणावं. बाकीचे काय येर कायती. तरीही तुकाराम महाराजांचा अजून एक अभंग मला या ठिकाणी आठवतो उपदेश करण्यासंदर्भातला. तुकाराम महाराज म्हणतात, अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तेच द्यावे. मुंगीवरी भार गजाचे पालन, घालतावे काय सिद्धी. तुका म्हणे फासे वाघुरा कुराडी, प्रसंगी काढी पारधी. जसा अधिकार असेल तसा उपदेश करायला पाहिजे. या तुकाराम महाराज दोघांचा अधिकार सांगतात, सांगणाऱ्याचा पण आणि ऐकणाऱ्याचा पण. अधिकार दोघांचा पाहिजे. लोकांना काय वाटतं, त्याला मी सांगितलं असतं बरं का, पण तो त्या कशाचा नाही, गालेला जागा तुम्ही बघा, त्याला उपदेश करायला पाहिजे, पण तो त्याच्या असं नाही. मग त्याची पाहता मग स्वतःची कधी बघणार. तुकाराम महाराज म्हणत असतील की अधिकार तैसा करू उपदेश हा एकांगी विषय नाहीये, हा दोन्हीकडे आहे. सांगणाऱ्याचा अधिकार असावा आणि ऐकणाऱ्याचा सुद्धा अधिकार. भगवंताने उपदेश केला, संतांनी उपदेश केला, एकमेकांना उपदेश केला नाही का. निवृत्तीनाथाने ज्ञानदेवांना उपदेश केला, मुक्ताईने चांगदेवांना उपदेश केला, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला, अनेकांना उपदेश केले. संत आपल्याला उपदेश करतात, त्यांच्या सांगण्यामध्ये फरक पडत असतो. गीतेमध्ये किती श्लोक आहेत? 700 श्लोक भगवंताने अर्जुनाला सांगितले. ज्ञानेश्वरीमध्ये ओवे किती? 9000. अजून थोडं 200-250 पुढे.
जर ते तत्वज्ञान भगवंताला अर्जुनाला सांगायचे 700 श्लोकांमध्ये सांगून होतं आणि ते तत्वज्ञान तो उपदेश उपदेश माऊली आपल्याला करतात 9000 वेळा सांगावे लागतात का? अधिकार तैसा करू उपदेश. त्या अर्जुनाचा अधिकार तेवढा होता की 700 श्लोकात त्याला समजलं, कारण तो हुशार होता आपल्यापेक्षा. तरी कशापेक्षा? आपल्यापेक्षा तो हुशार होता. माऊलींना 750 वर्षापूर्वी असं लक्षात आलं की ही गीता सर्वसामान्य माणसांना कळत नाही, त्यांना सोप्या भाषेत सांगायला पाहिजे. म्हणून ती 700 श्लोक आपल्याला समजून सांगायला किती वेळ यायला लागल्या? मोर दॅन 9000, म्हणजे 9000पेक्षा. आणि त्या ओळ्या समजून सांगायला मला किती बडबडावं लागतं? आयुष्यभर. वा, चौदा बसरे चौदाचं कौतुक झालं बरं का. त्यांनी मला सुरक्षित आणलंय आणि परत सुरक्षित नाही जबाबदारी त्यांच्यावर आहे. विठ्ठल चौदा पण खूप छान असत बरं का अभ्यासाने. त्या खालच्या सुपेवाडीला नाही का गडदबाई आहे, तिथं चौकदाराने फार सुंदर माझा अर्धप्रमाण ते चौकदारच पूर्ण करायचे. चांगले अभ्यास होते एकदम. ते जवळ 40 वर्ष चौकदार त्यांनी सेवा केली. किती मोठा अनुभव असेल त्यांचा. असं मग बोलत नाही मी विसरलो तर तुम्ही मला सांगाल. थोडक्यात काय हे सगळं सांगत असताना सांगणाऱ्याचा अधिकार महत्वाचा आणि ऐकणाऱ्याचा सुद्धा अधिकार अत्यंतिक महत्वाचा आहे. त्यांच्यानंतर साधारण 350-400 वर्षाच्या अंतराने तुकाराम महाराजांचा अवतार झाला. परिस्थिती बदलली असेल की नाही? ज्ञानेश्वर महाराजांच्या अवताराच्या नंतर नाथ महाराजांचा नंतर अवतार आहे आणि त्यांच्यानंतर तुकाराम महाराजांचा अवतार आहे. परिस्थिती बदलत गेली आणि हळूहळू लोकांची अभ्यास करण्याची क्षमता कमी कमी होती, समजून घेण्याची क्षमता कमी कमी होत गेली. आणि हे सगळं समजून सांगताना संतांना तुकाराम महाराजांना उपदेश करण्याची गरज पडली. संत तुकाराम महाराज अतिशय विद्वान आहे. मी नेहमी सांगत असतो की त्यांच्याकडे 3 प्रकारचा अधिकार आहे. किती प्रकारचा? किती प्रकारचा? किती प्रकारचा? म्हणून 3 वेळा विचारलं. किती प्रकारचा? 3 प्रकार. एक म्हणजे त्यांच्या वंशावळीचा अधिकार प्राप्त झालेला. दुसरा म्हणजे त्यांचा अवतार परंपरेचा अधिकार प्राप्त झालेला. आणि तिसरा म्हणजे त्यांच्या संत परंपरेचा अधिकार प्राप्त झाला. ते पंचावतारी संत आहेत. त्यांनी 5 प्रकारचे अवतार घेतले आणि 5वा अवतार कोणता आहे त्यांचा? तुकाराम महाराजांचा. म्हणून त्यांच्याकडे त्या अवताराचं बळ आहे. त्यांचे पूर्वज विश्वंभर बाबा, हरी, विठोबा, पदाजी, शंकर, कान्हैया, भोलोबा, तुकोबा 7 पिढ्यांचा आशीर्वाद घेऊन पुण्य पाठीशी घेऊन तुकाराम महाराजांचा जन्म झाला. म्हणून ते म्हणतात की माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. हे 7 पिढ्यांचा अधिकार त्यांचा जन्माने प्राप्त झाला. म्हणजे आपल्या घरात जर तुकाराम महाराज जन्माला यायचे असतील किंवा त्यांच्या सारखे कोणी बालक जन्माला यायचे असतील तर काय करायला पाहिजे? त्यांच्या 7 पिढ्यांनी भक्ती केली तेव्हा 8व्या पिढीत कोण जन्माला आलं? आपल्या किती पिढ्यांनी केलेली आहे याचा आपण अंदाज लावा. संत परंपरेचा अधिकार ज्ञानोबरायांपासून तुकोबरायांपर्यंत. म्हणजे संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया, नामापायाचा किंकर तेने केला विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला से कळस भजन करा सावकाश, वहिनी फडकती ध्वजा निरूपण आले. ज्ञानेश्वर महाराजांपासून निळोबारायांपर्यंत असणारा हा सगळा संत परंपरेचा अधिकार त्यांना प्राप्त झाला. म्हणून त्यांची बुद्धिमत्ता एवढी. आपण दिंडीमध्ये भजन म्हणतो ना भजन. दिंडीला जाता का तुम्ही? दिंडीला जाता? दिंडीला जातात का? अहो दिंडी कुठं जाती? नारायणगाव, पंढरपूर. हा पंढरपूर. मी म्हणलं असं काय रामाच्या गावाची तिकडे उलटी कशी दिंडी जायला लागली. आमच्या गावामध्ये ना सगळे जातात दिंडीला, पण म्हशी नाही जात. कोण नाही जात? कोण? म्हणजे म्हशी आहेत त्या दिंडीला जात
मी ज्या दिंडीला जात नाही त्या बोल ना बोल म्हशी असतात नाही बाबा माझा याची सोडची तिथून बाहेर आमच्या गावचं सांगतो आमच्या गावची गाडवं सुद्धा दिंडीला जात नाही कोण कोण रोहित महाराज कोण म्हणजे ती गाडवं आहे आमच्या गावचं म्हणतो चाकांचं नाही गावाच्या गावात मला यायचे परत जी गाडवं आहेत ती आमच्या गावाची दिंडीला जात जी दिंडीला जात नाही ती कोण असतात पोर हुशार आहे बाबा पहिल्या दिवशी इंदुरीकर महाराज आल्यामुळे सगळी पोर समोर बसली इंदुरीकर नंतर आता चरवळीकर लक्षात ठेवा विठ्ठल आपण मंत्र काय म्हणतो ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा दिंडीचं वातावरण तयार झालं का नाही हे कीर्तनाचं वातावरण तयार व्हायला पाहिजे की आपल्याला दिंडी आणि पंढरपूर आठवलं पाहिजे हा कीर्तनाचा काम आहे एकाने प्रश्न विचारला की तुम्ही नारोबांचं तुकोबांचं नाव घेता बाकीचे संतांचं का घेत नाही नाव घेण्यावरून हल्ली अनेक प्रकारचे लोक ऑब्जेक्शन घेतात दादा लोकांनी प्रश्न विचारला की तुम्ही ज्ञानोबांचं तुकोबांचं नाव घेता बाकीच्यांची का घेत नाही काळ इतका बदललाय गुरुजी की लोक काय प्रश्न विचारतील याचा अजिबात नियम राहिलेला नाही मी त्याला उत्तर दिलं हे पहा सगळे संत म्हणजे मणी आहेत मणी आणि हे सगळी संत मांदियाळी म्हणजे त्या मण्याची माळ आहे याचा पहिला मणी म्हणजे ज्ञानोबा आणि शेवटचा मणी म्हणजे तुकोबा हे दोन्ही मणी धरा आणि माळ उचला सगळी माळ उचलली जाते त्याप्रमाणे ज्ञानोबा आणि तुकोबा म्हटलं तर सगळ्या संतांचं नाव घेतल्याचं पुण्य आपल्याला मिळतं म्हणून ज्ञानोबा तुकोबा नावाला अत्यंतिक महत्व आहे सर्व संत त्याच्यामध्ये आले असे थोर असलेले जगद्गुरु तुकाराम महाराज वैराग्य मूर्ती मी सर्व संतांच्या समाधीस्थळी कीर्तन करण्याचा संकल्प केलेला आहे शिवरात्रीच्या काल्याचं कीर्तन माझं 13ला झालं संत गोरोबा काकांच्या मंदिरात एक काळेश्वराचं 1800 वर्षापूर्वीचं मंदिर आहे म्हणजे गोरोबा काकांच्या आधी 1000 वर्ष त्या मंदिराचं शिवरात्रीच्या काळाचे कीर्तन ह्या वर्षी मला करण्याचं भाग्य मिळालं मी ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात कीर्तन केलं तुकाराम महाराजांच्या मंदिरात कीर्तन केलं सोपान काकांच्या मंदिरात कीर्तन केलं कानुराज महाराजांच्या मंदिरात कीर्तन केलं सावता महाराजांच्या मंदिरात कीर्तन केलं आता गोरोबा काकांच्या मंदिरात कीर्तन केलं सर्व संतांच्या समाधीस्थळी कीर्तन सेवा रुजू झाली पाहिजे असं करता 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 झी टॉकीजने माझी नोंद घेतली आणि गेल्या 8 नोव्हेंबरला माझं कीर्तन गजल कीर्तनाचा 16 आनंदाचा या कार्यक्रमात प्रसारित झाला तुम्ही पाहिला असेल तर हा सगळा संतांचा असणारा मांदियाळीचा भाग जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्याला उपदेश करतात उपदेश कोणाला करायला पाहिजे याला जशी गरज असेल तसा उपदेश करायला पाहिजे असतो संत तुकाराम महाराजांच्या काळात त्यांनी पाहिलं की खऱ्या अर्थाने मार्गदर्शनाची गरज ही संसारिक माणसांना जास्त आहे म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्या संसारामध्ये राहणारे माणसं यांना मार्गदर्शनाची उपदेशाची गरज जास्त आहे म्हणून त्यांच्यासाठी सुखी राहण्यासाठी काय जिंकायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे तुकाराम महाराज आपल्याला सांगायला लागले
जेव्हा तुम्ही कलाकारांचं गायन झालं त्यांना टाळ्या वाजून साथ देत असतो ते टाळ्या वाजवा सगळ्या कलाकारांचं पण कौतुक झालं पाहिजे कीर्तनकाराबरोबरच. जिंकावा संसार येणे नावे तरी तुकाराम महाराजांनी काय जिंकायला सांगितलं? काय जिंकायला सांगितलं? संसार जिंकायला सांगितला. येणे नावे तरी शूर. शूर कोणाला म्हणायचं याची मी सुरुवातीला प्रस्तावनेत बोललो. एक प्रकारची व्याख्या त्यांनी या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेली आहे. पूर्वीच्या काळी शूर कोणाला म्हणायचे? जो युद्धामध्ये काहीतरी पराक्रम करून दाखवेल त्याला काय म्हणायचे? शूर म्हणायचे. अगदी फार पूर्वीच्या काळापासून जेव्हापासून राजेशाही निर्माण झाली असेल, जेव्हापासून साम्राज्यवाद निर्माण झाला असेल, दुसरा प्रदेश जिंकायचा, ताब्यात घ्यायचा, राज्यामध्ये समाविष्ट करून घ्यायचा, तेव्हापासून युद्ध करायची पद्धत सुरू झाली असेल आणि युद्धामध्ये जो पराक्रम करेल त्याला काय म्हणायचं? आता आपण युद्ध करतो का? आहे का युद्ध काय तसं? आता आपल्याला युद्ध करावं लागत नाही. मग आपण शूरत्व म्हणायचं कोणाला? नाही का? शूर म्हणायचं कोणाला? ज्या माणसाने काहीतरी पराक्रम करून दाखवला असेल त्याला शूर म्हणायचं, नाही का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी पराक्रम करून दाखवला, त्यांना आपण काय म्हणतो? शूर म्हणतो. शिवाजी राजे, थोरले राजे, धाकले राजे दोघही शूर होते, सर्व मावळे सुद्धा शूर होते. मग हल्लीच्या काळामध्ये आपण शूर कोणाला म्हणायचं? लोक काय म्हणतात? माझं धाडस पाहायचं का तुम्हाला? माझं धाडस बघायचं? येऊ दे त्याला, मग मी दाखवतो. काय म्हणतात? येऊ दे भूत चौकात, असं नाव कर तर येईल चौकात. हे शूरत्व आहे का? याला शूरत्व, तुकाराम महाराजांना शूरत्व याला म्हणायचे का? खऱ्या अर्थाने आपण या शब्दाचा विचार करायला पाहिजे. दुसऱ्या माणसाला पैशाने जिंकलं याला तुम्ही शूर म्हणणार का? दुसऱ्या माणसाला तुम्ही निवडणुकीत जिंकलं याला तुम्ही शूर म्हणणार का? दुसऱ्या माणसाला तुम्ही मनगटाच्या लढाईमध्ये जिंकलं त्याला शूर म्हणणार का? दुसऱ्या माणसाला पदावरून काढलं तर त्याला शूर म्हणणार का? त्याला शूरत्व असं म्हणता येणार नाही. हल्लीच्या काळामध्ये जिंकायचंय कोणाला याची साधी सोपी व्याख्या तुकाराम महाराजांनी आपला या आजच्या भागात सांगितली की जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. संसार जिंकला तर त्याला शूर म्हणायचं. विठ्ठल का म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे. आम्हीच ह्या भूमंडळामध्ये वीर आहोत, बळी आहोत असं तुकाराम महाराज ठासून सांगतात. कारण आम्ही संसाराला आणि मृत्यूला जिंकलेले. ज्याने मृत्यूला जिंकलं तो शूर झाला, ज्याने संसाराला जिंकलं तो शूर झाला, ज्याने मनाला जिंकलं तो काय झाला? तो शूर झाला. एक अजून एक अभंग फार छान आहे तुकाराम महाराजांचा की भक्ती तो कठीण सोळावरील पोळी, निवडे जो तो बळी, निवडे तो बळी, विरळा शूर. जो भक्ती करेल त्याही माझ्या अभंगाचं कीर्तन युट्यूबवर आहे. भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. इतकी अवघडे भक्ती करणं शिळावरची पोळी खाण्यासारखं. आणि जो निवडेल तो बळी, विरळा आणि शूर, तीन विशेषण वापरले. तो शूर आहे जो भक्तीची निवड करतो. तो संसार जिंकायचा असेल तर भक्ती पाहिजे. त्या कीर्तनात मी लोकांना सांगितलं की सगळ्यांनी जिंकायचं असेल ना तर भक्ती करा आणि शूर व्हा. काय करा? भक्ती करा आणि घरात माळकरी तयार होणं सोपं आहे का अवघड आहे? महाराज काही प्रश्न विचारायला लागले सर झाले म्हणून असे प्रश्न विचारायचे असतात का? सांगा तुमच्यापैकी माळकरी किती किती हातवर करा. वा वा, इतरही म्हणायचं अभिनंदन. खरं टाळ्या वाजवा. माळकरीची संख्या भरपूर आहे, भरपूर आहे. 28 वर्षाचं फळ आहे सत्याचं, नाही का? 28 वर्षाचं फळ आहे. आता बाकीच्यांनी माळा गळ्यात घालायला पाहिजे. आता दुसरा प्रश्न, ज्यांनी हात वर केला बरं का मावशी ताई की आमच्या गळ्यात माळ आहे, तुमच्या घरातल्या सगळ्यांच्या गळ्यात आहे का? अशांनी हात वर करा. घरात सगळ्यांच्या गळ्यात माळ आहे. यांचं 10च्या 10 बोटांनी टाळ्या वाजवून अभिनंदन.
शिवाजी दादा किती प्रमाण झालं? 10% प्रमाण आलं. किती टक्क्यावर? म्हणजे जर 100 लोकांचे हातवर होते माळा घातल्यात नाही का, तर घरात सगळ्यांना माळा आहे 10 हातवर झाले, सरासरी 10%. मग आता मी त्या कीर्तनात सांगितलं की तुम्ही आता भक्ती करता, शूर व्हायचे, घरात सगळ्यांना माळा घालायचे. एक ताई माझी होती कीर्तनात बसलेली, ती एकदम अशी प्रेरित झाली की आता आमच्या ह्यांना, कोणाला? यांना, त्यांना काय म्हणतात? मिस्टर. बरोबर ना? तुम्ही काय म्हणता? का भरी काय म्हणता? मिस्टर. शुद्ध मराठी भाषेत काय म्हणतात? हा, आहो. नाही, आहो ते म्हणजे ते साधं बोलण्याचं काम आहे. नवरा काय म्हणायचं? नवरी मिळे नवऱ्याला. नवरा येतो नवरीसाठी आणि वराड येतं. बरं, इथं सप्त्यात जेवण ठेवलेलं नाही, जे आले ते कीर्तन ऐकायला झाले नाही का, म्हणजे यांना माळच घालते. एका ताईने ठरवलं. दुसऱ्या दिवशी घरात भांडणं झाली चालू, म्हणजे कोणते महाराज आले होते, मला दाखवच त्यांना, त्यांच्या घरात सगळ्यांना माळा आहे का, मला दाखवू दे. आमच्या घरात माळा घालायला सांगतात. जर बघा, जर तुमच्या गळ्यात माळ आहे, निदान तुमची पती पत्नी आणि मुलांच्या गळ्यात जर माळ घातली तर तुम्ही शो. कळलं का वाक्य? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती तो कठीण, सुळावरील पोळी निवडे तो बळी, विरळा शूर. अत्यंत कठीण काम आहे की भक्ती करणं किंवा जिंकणं. म्हणून जिंकावा संसार, संसाराला जिंकायचंय. काय करायचंय? या संसाराला जिंकण्यासाठी एक असा पत्ता आहे की या संसारा आल्यानंतर त्या गावामध्ये आपण गेलंच पाहिजे. कोणत्या गावामध्ये? पंढरीशी जारे. भेटीची आवडी त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. जर संसार जिंकायचा असेल तर याचं उत्तर असं आहे का, कारण तो पंढरीश परमात्मा युगे 28 पासून कशावर उभा आहे? समचरण दृष्टी विटेवरी उभा आहे. आणि त्याचे हात कसे आहेत? का बरं? त्याला हे सांगायचे की भवसागर हा कुठपर्यंत आहे? इथपर्यंतच आहे, त्याच्यावरती तो नाही, तुम्ही येऊ पण देऊ नका. म्हणून भवसागरातून तुम्हाला जर पुढे जायचं असेल, जिंकायचं असेल, तर आपण पंढरपूरला गेलं पाहिजे आणि आळंदी देऊला आपण गेलं पाहिजे. मग संसार जिंकायला सांगितलंय. संसारामध्ये आपण जिंकणं अत्यंत महत्वाचं. मी एका ठिकाणी सांगितलं, घरी जाऊन जरा घरच्यांचं कौतुक करत जा.
तुम्ही ऐकलं असेल माझ्याकडून, परत तुम्ही ऐकलं काही हरकत नाही. मी सांगितलं एक मला सगळं झालं असतं, पण बायको माझं ऐकतच नाही. मी काय करू? संसार जिंकायचा ना. आता संसाराचा अर्थ त्यांनी काय घेतला? कसा संसार घेतला विनिकरी बाबा? संसार म्हणजे काय? अहो संसार म्हणजे काय? नवरा बायकोचा संसार, बरोबर ना? यांनी अजून केलेलं नाही, नाही का? छान नाचताय, लग्न होऊ द्या मग कळण एवढं असं येतं का नाही. मग कोणाच्या दारावर नाचायला लागतं आपोआप कळलं. मग तुमची अवस्था इकडे उभं राहिल्यासारखी होईल, नहीं का? शादी ऐसी चीज है जो करे वो भी तरसे और जो ना करे वो भी तरसे. मी सांगितलं बायकोचं कौतुक करत जा कधीतरी थोडंफार. सप्त्यामध्ये पंक्ती झोडून झोडून किती करणार? बायको स्वयंपाकात जरा कौतुक करत जा. एक जण प्रेरित झाला मला आता बायकोचं कौतुकच करायचं. काय करायचं? जेवायला बसल्या बायकोने भाजी दिली, तुम्हाला माहिती तरी परत सांगतो. वा 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 काय सुंदर भाजी केली म्हटली तू. 24 वर्ष संसार केला, एवढी सुंदर भाजी आतापर्यंत कधी केली नाही. कौतुक का करत होता? कारण आध्या रात्री प्रसाद महाराज माटे कंसात चरवलीकर यांचं कीर्तन ऐकलेलं होतं ना त्यांनी. बायको म्हणली गप गिळा, गप गिळा. 24 वर्ष भाजी करते, कधी कौतुक केलं नाही. आज शेजारने पण आणली, लगेच तुमचं कौतुक चालू झालं. त्यामुळं उद्या कौतुक करताना ही भाजी कुठे केलेली आहे, जरा कढईमध्ये थोडंफार खरकट आहे का, जरा त्याला काय लागलंय का, याची खात्री करा. मग तुम्ही काय करा? मग तुम्हाला संसार जिंकायचा ना. काय जिंकायचंय? काय जिंकायचंय? एक बायकोला नवरा तोच नवरा आहे 7 जन्मी मिळावा यासाठी व्रत असतं. मात्र काय असतं? तुम्ही सगळ्या करता का? हे 7 जन्मी मिळायला पाहिजे. तर माझी बायको पण करते. कशासाठी? वट पौर्णिमा. वा विद्या माहिती बा, वट पौर्णिमा पुण्यामध्ये मी चाललो होतो बरं का, सदाशिव पेठेतून अशी गेलेली होती आणि खालून एक हातगाडीवर चालला होता. त्या हातगाडीवर वडाच्या फांद्या विकायला तो माणूस चालला होता. कुठं? सदाशिव पेठ पुणे 1. आणि त्या बाईने हात मारून ती काय केली? वडाची फांदी. नावशे आपल्या गावाकडे वडाची झाडं अजून आहे. वडाला आपण काय करतो? 7 जन्म हा पती मिळू दे, आवडत असू नाही तर नसू. परंपरेने पंजीने केलं म्हणून आजीने करायचं, आजीने केलं म्हणून सासूने करायचं, सासूने केलं म्हणून आपण हे करायचं. पुढच्या पोरी करतील का याची गॅरंटी राहिलेली नाही. आपण ऐकतो पण आपण करायचं. गॅलरीमध्ये तिने ते पोचलं कुंडीमध्ये आणि ते दोरा गुंडाळीत होती. काय करत होती? दोरा गुंडाळीत होती. तिचा नवरा आला, मी काय करते ग? ती म्हणली तू मला गुंडाळी दे. काय म्हणली? तू मला गुंडाळी दे. तुम्हाला आजपर्यंत जेवढं गुंडाळलं तेवढं बाद झालं ना. अजून किती गुंडाळी ती मला? तिथं झालं. आता हा त्या वडाच्या पाया पडायला गेला. वडाच्या म्हणजे वडाची फांदी ती खोदली त्याला. अतिबाद होती नाही का? आतापर्यंत मी पाया पडले, हे कधी पाया पडले नाही. हे का वडाच्या पाया पडतात? तुम्ही प्रार्थना माहिती काय? प्रार्थना माहिती? मी म्हणले देवा 7 जन्म मला हीच बायको मिळू दे, पण हा जन्म माझा 7वा असू दे. काय कळलं का? हा जन्म माझा कितवा असू दे? 7वा जन्म असू दे. म्हणजे पुढच्या जन्माला काय काय नवीन जोडी. काय जोडी? असंच त्या पुण्याच्या अजून सदाशिव पेठेत पुढे गेलो, एक रोडपर्यंत पोहोचलो. एका कॉफीच्या कॅफेमध्ये एक माणूस दुःखी अंतःकरणाने कॉफी पीत बसलेला होता. अतिशय दुःखी, अतिशय दुःखी, अतिशय दुःखी. आपल्याला काय वाटायला कोणाचं दुःख काय बघवत नाही. आपण चौकशी केल्याशिवाय काय राहत? काहीतरी उपदेश करावा. का रडतो? काय सांगू महाराज, माझी माझ्या बायकोची खूप भांडणं झाली. आपलं भांडणं तर होऊ दे, भांडणं आमची पण होतात. कीर्तनकारांची भांडणं होत नाही असं वाटतं का तुम्हाला? होतात ना, आमची पण भांडणं होतात. त्यात काही एवढं विशेष काही नाही. तो मला ती म्हणाली की मी 1 महिना आता घरी परत येणार नाही. किती महिना? याला काय अर्थ आहे का? एवढी मोठी शिक्षा द्यायची असते का? 1 महिना घरी परत येणार. मला काळजी करू नको, 1 महिन्यात तुझ्याकडेच परत येणार आहे ती. तो मला त्याचं मन दुःख नाही हो. दुःख याच आहे की आज महिन्याचा शेवटचा दिवस.
तुम्हाला विनोद जरा लेट करता पडतं नाही का? काय करतात घरी जाऊन विचार करून म्हटलं तरी माझी काय हरकत नाही. विठ्ठल म्हणून आपण संसार जिंकायला पाहिजे. संसार कशाला म्हणायचं? फक्त घर याला संसार म्हणायचं नाही. जर लग्न करून संसार करण्याला संसार म्हणत असते तर ब्रह्मचारी असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंच नसतं काय, अवघाचे संसार सुखाचा करणं आनंदे भरणं असे म्हटलेच नसते. मग ज्ञानेश्वर महाराजांची संसाराची व्याख्या काय, तुकाराम महाराजांची संसाराची व्याख्या काय, ही आपण समजून घ्यायला हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर हे ज्ञानोबरायांचा स्थायी स्वभाव होता आणि जगाचं कल्याण त्यांना करायचं होतं कारण जग त्यांचा संसार. तुकाराम महाराज आपला हाच संसार सांगण्याचा प्रयत्न करतात. आपल्या घरामध्ये दुःख येतं कारण घरचे मनासारखं वागत नाही. आपल्या आईमध्ये दुःख प्राप्त होतं कारण आईतली माणसं आपल्या मनासारखी वागत. हे बघा, आपण दुसऱ्यासाठी चांगलं तोपर्यंत असतो जोपर्यंत आपण त्यांच्या मनासारखं वागतो. दुसऱ्यासाठी आपण वाईट तेव्हाच होतो ज्यावेळी आपण त्यांच्या मनासारखं वागत नाही. आपण गावाला सुद्धा गावात पण दुःख प्राप्त होतं कारण गावात लोक आपल्या मनासारखे वागत नाही. मग बदलायचं कोणाला? बदलायचं कोणाला? बदल हा बदलणाऱ्या जगाचा न बदलणारा नियम आहे. लक्षात ठेवा, बदल हा बदलणाऱ्या जगाचा न बदलणारा नियम आहे. मग बदलायचं कोणाला? जगाला नाही बदलायचं, आपण स्वतःला बदलायचं. काय करायचे? आणि हेच तुकाराम महाराजांना आपल्याला आजच्या भागातून सांगायचे की जिंकावा. तुम्ही जग बदलू शकत नाही, शेजारी बदलू शकत नाही, वाडीतलं वातावरण बदलू शकत नाही, गावातलं वातावरण बदलू शकत नाही, पण तुम्ही स्वतःला. त्यामुळे आपलं सुख हे आपल्याच मनामध्ये आहे, आपला आनंद आपल्याच हृदयामध्ये आहे. फक्त तो आपल्या स्वतः आला पाहिजे. हे ज्याला कळलं तो शूर झाला, ज्याला नाही कळलं त्यासाठी तुकाराम महाराज पुढे आपल्याला म्हणतात
अहंकाराची घोडी. वर्गीकरण करत असताना तुकाराम महाराजांनी कोणालाही सोडलेलं नाही. ज्यांनी संसार जिंकला त्यांना शूर म्हणाले, नाही जिंकला त्यांना बापुडी म्हणाले, म्हणजे बोळ असं म्हणाले त्यांनी. खरं म्हणजे त्यांनी फार शुद्ध आणि मवाळ शब्द वापरलेला आहे. काय बापुडी हा शब्द काय थोडासा प्रेमळ म्हणता येईल. अजूनही कळत तुकाराम महाराज अनेक अभंगामध्ये बोललेले आहे, पण या अभंगात त्यांनी मवाळ भाषेत सांगितलं, येरे काय ती बापुडी कीर अहंकाराची. याचं कारण सांगितलंय पुढे त्यांनी. संसार जिंकला शूर झाले, नाही जिंकला बापुडे. का नाही जिंकला? अहंकार. दुसऱ्या चरणात काय म्हणाले ते, न जिंकण्याचं कारण एकच, ते म्हणजे काय? अहंकार. कीर अहंकाराची घोडी. कीर या शब्दाचा संस्कृतामध्ये अर्थ असा होतो की रावा किंवा पोपट, म्हणजे छोटासा प्राणी. आणि घोडी म्हणजे काय? बलवान, मोठा प्राणी. त्या प्राण्यांची उपमा त्या ठिकाणी दिली. म्हणजे अहंकार हा इतका मोठा आहे, इतका मोठा आहे. अहंकाराची घोडी आपल्या माथ्यावर इतकी बसली आहे की आपण आपल्या स्वतःच्या मनाला आणि संसाराला जिंकू शकत नाही. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, जर आपल्याला युद्धच करायचं नाहीये, आपल्याला कोणाशी काही फायटिंग करायची नाहीये, वादविवाद करायचा नाहीये, मग संसाराला जिंकायचं म्हणजे कोणाला जिंकायचं? नाही का? मोठा प्रश्न आहे. प्रत्येक अभंगामध्ये एक प्रश्न असतो आणि त्याचं उत्तर पण संतांनी दिलेलं असतं. प्रश्न कळायला पाहिजे, मग तुम्हाला उत्तर सापडतं. तसं उत्तर सापडत. तुम्हाला मी सांगितलं की एखाद्या माणसाला जिंका, तर हरवायला कोणतरी समोर पाहिजे ना. जिंकणार कसे? चाकण नगर परिषदेच्या निवडणुकीला तुम्ही उभे राहिले, एक माणूस तेव्हा जिंकेल ज्या वेळेला पुढे सुद्धा कोणतरी उभा असला, कोणाला ते हरवायचंय, मगच तुम्ही जिंकणार. तसं कसं जिंकणार? जिंकू शकत नाही. जर या शाळेतल्या मुलांची पळण्याची स्पर्धा लावली, मी शाळेत पळता का नाही, एकट्याला जर पळवलं तर तो जिंकला असं म्हणता येईल का? म्हणता येईल का? निदान अजून दुसरा कोणीतरी मुलगा मुलगी पाहिजे ना. दोघं जर पळाले तर त्याला हरवलं म्हणून हा जिंकला. म्हणजे हरवण्यासाठी कोणतरी असायला पाहिजे, त्याच वेळेला तुम्ही जिंकला असं म्हणता येतं तत्वज्ञानाच्या दृष्टीने. मग जर तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला संसार जिंकायचा आहे, तर हरवायचं कोणाला? संसार नावाचा कोण माणूस आहे का? इतर आम्ही हरवू आणि मग जिंकलो असं म्हणू. संसार नावाची काही संस्था आहे का? व्यक्ती आहे का? राजा आहे का? राक्षस आहे का? इतर हरवायचं नाही. त्याचं उत्तर एक दुसऱ्या चरणात दिलं, अहंकार. संसाराला हरवायचं म्हणजे कोणाला हरवायचं? अहंकाराला हरवलं तर तुम्ही संसार जिंकू. हे साधं सोपं उत्तर त्यांनी सांगितलेलं आहे. संसारामध्ये आपल्याला आनंदी राहायचंय. हे पहा, माणूस आयुष्यभर कष्ट करतो कशासाठी? आनंद मिळण्यासाठी, सुख मिळण्यासाठी माणूस आयुष्यभर कष्ट करतो. वय सारल्यानंतर कळतं की खरा आपला आनंद कुठं होता, खरं सुख कुठं होतं. आपण ते मिळवण्याचा प्रयत्न केला नाही, भलत्याच ठिकाणी आपण मिळवण्याचा प्रयत्न केला. आपण अहंकारामुळे संसाराचा, घरचा आनंद आपण कधीही घेऊ शकलो नाही. ज्ञानोबा या कवीमध्ये आपल्याला सांगतात की हा विचारूनी अहंकार सांडीचे, मग अस्तित्व वस्तू होऊ जे, जशी आपली स्वस्ती सहजे आपण केली, विचारूनी अहंकार सांडीचे. ज्ञानोबा काय म्हणतात, तुम्हाला अहंकार सोडायचा असेल तर विचार करून सोडायला. अहंकार भाव कसा असतो म्हणून ज्ञानोबा म्हणतात विचारूनी अहंकार. तुम्ही नाव घेणार नाही अशा हिशोबाने जा, त्या कार्यक्रमाचा आनंद मिळण्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. म्हणून आपला अहंकार आपला जिंकायला पाहिजे. अहंकार फार मोठा आहे. ज्ञानोबा आणखी एका ठिकाणी म्हणतात की नवला अहंकाराची कोठी, विशेषे न लगे अज्ञानापाठी, संज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी. अज्ञानी माणसाला अहंकार होत नाही, ज्ञानी माणसालाच अहंकार होतो. विचारा न शिकलेला अशिक्षित माणूस जर गुमान कार्यक्रमामध्ये येऊन बसतो, सभेमध्ये येऊन बसतो, घरात येऊन बसतो, कार्यक्रम करून आपला विठ्ठल विठ्ठल हा एक प्रकारचा अहंकार आहे. अहंकार आपल्याला प्रत्येक ठिकाणी वापरतो, प्रत्येक ठिकाणी आपल्याला दुःख देतो. जर दोन मित्रांचं भांडण झालं, लहानपणापासून जे जीवस्य कंठस्थ मित्र आहेत
परंतु भांडण झालं मग कोण कोणाशी आधी बोलणार याचं आपल्याला काय वाटतं? दुःख वाटतं. कोण आधी बोलायचं? जुना काळ होता, दावड मळा, राममळा, मित्राई मळा, सगळे मित्र एकमेकाला बाजारात भेटत होते. कशावर तरी भांडण झालं कांद्याच्या एका पोत्यावरून, आणि त्या दोघांचं बोलणं जगाला काही त्याचं घेणं पडलेलं नाही, तुम्ही बोला किंवा नका बोलू, परंतु दोघं मनात पडत असतात की मित्राशी भांडण झालं. दोघंही दुःखामध्ये असतात, पण दोघंही एकमेकांशी बोलत. याचं कारण काय? अहंकार. कुणीतरी मध्यस्थी करायला लागते, ज्याला फार गरज असते, जो समजूतदार असतो तो जाऊन त्याला अगोदर भेटतो आणि मग बोलतो. अहंकार सोडला तर तुटलेली मैत्री सुद्धा तुम्हाला परत येऊ शकते. अहंकार सोडला तर मोडलेला संसार सुद्धा परत चालू होऊ शकतो. लक्षात घ्या, हा सगळा कशाचा खेळ आहे? सगळा हा अहंकाराचा खेळ आहे. 4-5 वर्ष संसार झालेला असतो, कसं तरी भांडण होतं, दोघं वेगळे होतात आणि बाकीची दुनिया त्यांना वेगळं करायचा प्रयत्न करते. नंतर दोघांना एकमेकांबद्दल प्रेम निर्माण होतं, एकत्र असं वाटतं, पण मध्ये काय येतं? तिला गरज असेल तर ती येईल आणि ही म्हणती त्याला गरज असेल तर. असं करता करता अनेक वर्ष निघून जातात. बाकीच्यांना काही घेणं पडलेलं, घरचे 1 वर्ष 2 वर्ष प्रयत्न करतात, मग प्रयत्न करत नाही. पण अहंकार सोडला तर मात्र संसारामध्ये आनंद आहे. हा तुम्ही जर अहंकाराला जिंकलं म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला संसार जिंकायचा म्हणजे कोणाला जिंकायचंय? आपल्या मनातल्या अहंकाराला जिंकायचे. अहंकार जिंकला तर तुम्ही काय होणार? मोठे होणार. रावणाने अहंकार केला होता. आईसाठी शंकराचा आत्मलिंग आणून दे. भगवान शंकराची आराधना करायला समोर गेला, सामगायन केलं, सुंदर असे राग गायले. भगवान शंकराची समाधी भंग झाली नाही. तो त्याच्या 20 हातांनी कैलास पर्वत हलवायला लागला. त्याने उचलला, थोडा उचलला सुद्धा होता, इतकी ताकद त्याच्यामध्ये होती. भगवान शंकराने अंगठ्याने तो पर्वत दाबला, त्या खाली रावण चिरडला गेला. पण त्याची भक्ती पाहून ते प्रसन्न झाले. त्या ठिकाणी भगवान शंकराने रावणाचा अहंकार मोडला. जरी किती शक्तिशाली असला तरी माझ्या समोर तू काय. असाच भीमाला सुद्धा अहंकार झाला. कोणाला? भीम माहिती ना? भीम कोण होता? कोणाचा होता? रामभाऊचा भाऊ. सकारांचा सुद्धा कोण होता? अरे 5 पांडवांमधला एक मधला भाऊ होता. त्याला आपल्या शक्तीचा फार अहंकार झाला. सांगून आपण पुढे जाऊ. राजसूय यज्ञ सुरू आहे. सगळेजण जेवायला बसतायत. द्रौपदी आपल्या हातांनी सर्वांच्या साह्याने सगळ्यांना जेवायला वाढते. सगळे जेवायला बसले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सगळे बसले आणि भीम मध्ये गल्ले घेऊन फिरायचा आणि धमकी द्यायचा, सगळं खाऊन घ्यायचं. नाही खाल्लं तर तुमच्या शेंडीला चोळीन. काय म्हणायचा? तुम्हाला आहे का शेंडी? आहे का शेंडी? अरे आहे का नाही? होय म्हणायचं नाही म्हण. शेंडी आहे का तुला? नाही. तू घाबरू नको, तुला काय शेंडी चोळत नाही पिंपलं. सगळेजण असे कमी जेवायला लागले. 1 वर्ष तो यज्ञ चालला होता. किती वर्ष? 1 संवत्सर म्हणजे 1 वर्ष. सगळे ब्राह्मण, शूद्र, सगळे जेवणारे लुकडे व्हायला लागले. श्रीकृष्णाला प्रश्न पडला, धर्मराजाला प्रश्न पडला, मी आयोजक. सगळे धष्टपुष्ट व्हायला काय, जगातले लोक तिथे जेवायला आले होते आणि असं का व्हायला लागलं? त्यांना कळलं की भीमाच्या धमकीमुळं हे जेवत नाही. देव मला असं आहे काय? ते मला इकडे भीमा, जगातले सर्व ऋषी आपल्या या यज्ञाला आले, सगळे जेवतात, पण एक ऋषी मात्र आलेले नाही. त्यांना तू जाऊन घेऊन ये. त्या ऋषींचं नाव आहे गंधमादन ऋषी. काय नाव आहे त्यांचं? गंधमादन ऋषी. गंधमादन ऋषींचं असं होतं की त्यांना शरीर माणसाचं होतं, पण शिर मात्र डुकराचं होतं. कशाचं? डुकर चाकांमध्ये आहे का? आता संपली. पहिली होती, चरुळीमध्ये पण होते, चाकांमध्ये पण होते. ते गटारामधून जायचे, त्यांच्या मागे ते पकडायला पळायचे. मोठा तो किस्सा असायचा. आता बऱ्यापैकी डुकर आपल्या भागात तरी पण जाते. डुकराचं त्यांना तोंड होतं, घाम बसायचं एकदम. आणि ते त्याला आणायला पाठवलं आणि तो भीम त्या हळूहळू त्या पर्वताच्या बाजूने चालला आणि त्या रस्त्यामध्ये
मारुती राया एका वानराचं रूप घेऊन बसले शेपटी पसरून, सगळ्यांना गोष्ट माहिती आहे. आणि मग तो भीम त्यांना काय म्हणला, तुझी शेपटी बाजूला काढून मला त्याच्या शेपटी बाजूला केली नाही, म्हातारा झालोय, माझी शेपटी मला उचल. तुम्ही कधी विचार केला का शेपटीच्या वरून का नाही गेला? बाबा विचार करायला पाहिजे का नाही? काय अवघड होतं त्याला? शेपटीच्या वरून जायला अवघड होतं का? का नाही गेला? तर शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की जिवंत प्राण्याला ओलांडून जायचं नसतं. हात असो, पाय असो, शरीराचा कोणताही भाग असो, जिवंत प्राण्याला आपण ओलांडून जाऊ. म्हणून दारात कोणी पाय पसरून बसलं की त्याच्यावरून जात जाऊ नका. त्यांना पाय काढायला सांगा, मग आपण आजपासून सुरुवात करा. त्यामुळे त्यांनी ओलांडली नाही. तू झालो बाबा. त्यांनी किती प्रयत्न केला परंतु शेपटी हल्ली नाही, कारण ती कोणाची होती? मारुती रायाची होती. मग भीमाचा शक्तीचा अहंकार त्या ठिकाणी गेला. मला काय तुमची शेपटी हलत नाही. मुख्य रूप प्रकट केल्याने सांगितलं, शक्तीचा कधी अहंकार करू, त्याचा अहंकार कळला. आता पुढे गेला तो वानर कोणाला गेला होता? तुम्हाला आधीच कथा माहिती, पुढची सांगायला मी दाव. गंधमादन ऋषी त्या गुहेमध्ये बसलेले होते. त्यांच्यापर्यंत गेला. तिथून लांबूनच घाण असा वास पसरला तोंडाचा. गेला ऋषीने, नमस्कार ऋषी, तुम्हाला भगवान श्रीकृष्णाने यज्ञामध्ये बोलवलेले आहे, चला. पण एक प्रश्न विचारतो की तुमचं असं स्वरूप का झालं? शरीर माणसाचं आणि तोंड काय सांगू भीमा, मी पण इतर ऋषींसारखाच विद्वान आहे. मला पण फार मोठा तपश्चर्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. पण मला साधू संतांची, ब्रह्मवृद्धांची, लोकांची निंदा करायची, त्यांना घालून पाडून टाकून बोलायची सवय होती. त्यामुळे मला श्राप मिळाला आणि माझं तोंड कशाचं झालं? तू पण बाबा कधी कोणाला रागून बोलत जाऊ नको, कोणाला टाकून बोलत जाऊ नको, कोणाला धमकी देत जाऊ नको, कोणानंतर तू दावा टाकत जाऊ नको. हे मात्र तू लक्षात. मला कळलं की भगवंताने आपल्याला का पाठवलं. त्यांचं दर्शन घेतलं आणि परत गेला. दुसऱ्या दिवसापासून म्हणायचा, पाहिजे तेवढं खा, शिल्लक राहिलं तरी मी काही म्हणणार. कारण त्याचा काय गळून पडला? अहंकार आपला अत्यंत मोठा शत्रू आहे. लक्षात ठेवा, अत्यंत मोठा. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे शरीर आपले शत्रू आहेत. शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध हे पंचविषय आपले शत्रू आहेत. यांना आपण जिंकलं तरच आपण संसार जिंकला असं म्हणता येईल. हे जिंकण्यासाठी आपल्या देवाची भक्ती करायला पाहिजे. पण देव कशामुळे मिळतो? या अंगाच्या 3ऱ्या चरणात भावे देव पावी जेतो स्वभाव. भावाने देव प्राप्त होतो. देव प्राप्त कशाने होतो? जर तुम्ही भक्ती भावाने जर त्याचं भजन केलं, त्याचं नामस्मरण केलं, तरच तुम्हाला देव प्राप्त होतो. देव प्राप्तीचे अनेक उपाय आपल्याला सांगितलेले आहेत. परंतु तरी योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ दर्भ. भावे विन देव नकडे निसंदेह गुरुविन अनुभव. म्हणजे भावाशिवाय देव आपल्याला अजिबात कळणार. आपल्या मनात आत्यंतिक भक्तिभाव निर्माण झाला पाहिजे, हे सप्ताहाचं उद्दिष्ट असतं. मग त्या दिवशी एकाने प्रश्न विचारला की कीर्तनातून लोकांचा उद्धार होतो का?
कुत्सित लोक काय प्रश्न विचारतील याचा काही नेम तुमच्या कीर्तनातून लोकांचा उद्धार होईल का? मी त्यांना एकच सांगितलं की माझ्या कीर्तनातून उद्धार होईल की नाही हे मला सांगता येणार नाही. माझ्यात तेवढा अधिकार नाहीये की मी तुमचा उद्धार करावा किंवा माझ्याकडे तुमचा उद्धार होईल. पण एक वाक्य लक्षात ठेवा, माझ्या कीर्तनातून प्रेरणा घेऊन तुम्ही जर ज्ञानेश्वरीने गाथा वाचली ना तर तुमचा उद्धार नक्कीच होईल. ती योग्यता माझ्यात नाही, ती कशामध्ये आहे? ज्ञानेश्वरी आणि गाथामध्ये ती योग्यता आहे. आमचं काम एवढंच आहे की तुम्हाला भक्ती मार्गाला लावणं, पुढचा प्रवास तुम्हालाच करायचा. प्रवास तुम्हाला करायचा आहे, तुम्ही ठरवायचे आपला संसाराचा प्रवास हा कसा करायचा आहे हे आपण आपलं ठरवायचं नाही का. म्हणून माणसाच्या मनामध्ये अनेक प्रकारचे भाव येतात. माझे वाक्य तुम्ही स्टेटसला फार छान ठेवलं होतं, आज यांनी मला व्हिडिओ पाठवला होता. काय वाक्य होतं ते की गरिबी आली तर माणसाने लाजू नये आणि श्रीमंती आली तर माणसाने माजू नये. माजावं पण खाऊन माजावं, टाकून कधी माणसाने लाजू नये नाही का. जे टाकतात ना ते खरे माजुरडे, खाऊन किती पण माझा काय हरकत नाही, जिरत येते. पण आपल्या मनामध्ये हे सगळे भक्तिभावाच्या कल्पना कशा आहेत, परमार्थाकडे आपण कसं बघतो हे अत्यंतिक महत्वाचे. हल्लीच्या काळामध्ये परमार्थावर अनेक प्रकारचे हल्ले व्हायला लागले, धर्मावर अनेक प्रकारचे हल्ले व्हायला लागले. या काळामध्ये आपण आपल्या मनाला जिंकण्याची अत्यंतिक गरज आहे. धर्मावर हल्ले होत आहेत, परधर्मीय लोक हल्ले करतायत किंवा काही लोक जाणून बुजून भांडण लावतायत. या काळामध्ये आपण काय झालं पाहिजे? शांत राहिलं पाहिजे, जिंकावा संसार. जर आपल्याला सुखाने जगायचं असेल तर आपण आपलं मन जिंकलं पाहिजे. आणि असं होत असताना आपण कसं जगणार हे बघायच्या अगोदर प्रेमाने आपण देवाचं आधी भजन करणार आहोत आणि नंतर उर्वरित आपण चरणाचा उल्लेख करणार. सर्वांनी हात वर करा. ज्यांच्याकडे चांगला मोबाईल आहे त्यांनी शूटिंग करायची, नंतर मला पाठवायची. सगळे टाळ्या वाजवताना, कळलं? हाताने टाळी, मुखाने ना, मस्तपैकी चाकाच्या सगळ्या वाड्यापर्यंत नाव केला पाहिजे. विठोबा
जिंकायचा आहे. संसार जिंकण्यासाठी अहंकार जिंका, संसारात सुखी होण्यासाठी भक्तिभावाने देवाला जिंका. आणि असं होत असेल तर आपण सत्कीर्तीने राहायचे. कसं राहायचे? अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, तुका म्हणे